जिम नाही, डाएट नाही, फक्त चालून वजन कमी होतं का? डायबिटीज, हृदयविकार अशा प्रकारचे आजार झाल्यानंतर डॉक्टर नेहमी चालायलाच का सांगतात? हॅलो गाईज, माझं नाव चैताली. फक्त चालून वजन कमी होऊ शकतं का? हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी मला तुम्हाला आहे ना, एक खरी गोष्ट सांगायची आहे. ती म्हणजे अशी, की मी जेव्हा माझ्या वजन कमी करण्याच्या प्रोसेसला सुरुवात केलेली होती ना, जेव्हा माझी वेट लॉस जर्नी मी स्टार्ट केली होती ना, त्यावेळेस माझं वजन 112 किलो होतं. आणि त्यावेळेस आहे ना, मला अजिबातच कोणताच व्यायाम करणं शक्य होत नव्हतं. शक्य काय म्हणायचं तर आहे ना, मला अजिबात जमतच नव्हतं कोणताच व्यायाम करायला. साधं मी आहे ना 4-5 पायऱ्या जरी चालले ना तरी मला दम लागायचा. तर व्यायाम वगैरे करणं तर आहे ना खूप पुढचीच गोष्ट होती. त्याच्यामुळे आहे ना व्यायाम मला कोणताच जमत नव्हता. कोणत्याच प्रकारचे योगासनं मला जमत नव्हते. साधं मला पायऱ्या जरी चढलं तरी खूप जास्त दम लागायचा. एकदा दोनदा आहे ना मी ट्राय पण केलं. 2-3 प्रकारचे व्यायाम करायचा प्रयत्न केला. योगासनं करायचा प्रयत्न केला. पण काय व्हायचं माहितीये का? पूर्ण प्रेशर गुडघ्यांवरती आणि टाचेंवरती यायचा. गुडघे एवढे जास्त प्रमाणात दुखायचे, टाचा पण खूप जास्त प्रमाणात दुखायच्या आणि आणि पूर्णपणे ना शरीर साथच देत नव्हतं व्यायाम किंवा योगा करण्यासाठी. पण सुरुवात तर कुठून तरी करायचीच होती. मग मी असं ठरवलं की मी चालायला सुरुवात करते. मला जर योगा वगैरे व्यायाम वगैरे काहीच जमत नाही, माझे शरीर जर साथ देत नाहीये, तर मी चालायला सुरुवात करते. आणि तुम्हाला मी खरंच सांगते की जेव्हा मी ना वेट लॉस जर्नीला स्टार्ट केले होते ना माझ्या, तेव्हा मी ना पहिली गोष्ट म्हणजे चालायला सुरुवात केलेली होती. थोडं चालायला सुरुवात केलेली होती. दम लागायचा मला, पण तरी पण मी ना चालायला सुरुवात केली होती. सुरुवातीला ना काही दिवस आहे ना, मी एकदम हळू चालायचे आणि नंतर आहे ना, मी माझा स्पीड वाढवला. म्हणजे एकदम जास्त जोरात चालायला सुरुवात केली आणि त्यानंतर मी हळू थोडं गोष्टी वाढवत गेले. सांगायचा मुद्दा एवढाच आहे, की जर तुम्हाला असं वाटत असेल ना, की आपलं शरीर साथ देत नाही कोणत्याच व्यायामाला किंवा कोणत्याच योगाला, जर तुम्हाला करताच येत नाहीये किंवा बाकीचे काही प्रॉब्लेम्स असतील ना, की तुम्हाला जिमला जाणं वगैरे शक्य होत नाहीये किंवा बाकीच्या कोणत्याच गोष्टी शक्य होत नाहीये, ॲटलीस्ट तुम्ही 30 मिनिट चालायला सुरुवात करा. तुमचं जर शरीर तुम्हाला बिलकुल अलाउडच करत नाहीये ना कोणत्याच प्रकारचा व्यायाम किंवा योगा करायला, तर तुम्ही चालायला सुरुवात केलीच पाहिजे. आधी तुम्ही हळू चालायला सुरुवात करा आणि नंतर बाकीच्या गोष्टी ॲड करत जा त्याच्यामध्ये. तुम्ही भरपूर वेळेस ऐकलं असेल किंवा तुम्हाला माहीत पण असेल, जेव्हा एखाद्या व्यक्तीला आहे ना हृदयविकाराचा प्रॉब्लेम होतो किंवा आहे ना डायबिटीजचा प्रॉब्लेम होतो ना आणि जेव्हा तो डॉक्टरांकडे जातो ना, तेव्हा डॉक्टर त्याला 2च गोष्टी सांगतात. एक तर म्हणजे तुम्ही ना शुगर पूर्णपणे बंद करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही चालायला सुरुवात करा. तर ह्या 2 गोष्टी सर्वात पहिले डॉक्टर तुम्हाला का सांगतात? तर याचसाठी की जेव्हा पण तुम्ही एक हेल्दी लाईफस्टाईल जगण्याचा प्रयत्न सुरू करता ना, तर सर्वात महत्त्वाच्या 2 गोष्टी सर्वात पहिल्या सुरू कराव्या लागतात. त्या म्हणजे एक तर तुम्हाला साखर पूर्णपणे बंद करावी लागते आणि दुसरं म्हणजे तुम्हाला चालायला सुरुवात करावी लागते. कोणत्याच प्रकारचा साईड इफेक्ट नाहीये या 2 गोष्टींमुळे. तुम्ही चालणं कधीही स्टार्ट करू शकता आणि तुम्ही शुगर बंद कधीही करू शकता. याच्याने तुम्हाला काहीच साईड इफेक्ट होणार नाहीये किंवा कोणतंही रिस्क नाहीये, कोणताच प्रॉब्लेम नाहीये. ह्या एकदम साध्या आणि सरळ सोप्या गोष्टी या 2 गोष्टी सुरू करून सुद्धा तुम्ही एकदम व्यवस्थित प्रकारे वेट लॉस करू शकता. कारण कसं आहे माहिती आहे का, जर तुमचं वजन खूपच जास्त वाढलेलं आहे, तुम्हाला तुमची बॉडी ना साधं एक पाऊल टाकायला सुद्धा अलाउड करत नाहीये, तर तुमची बॉडी तुम्हाला जिम वगैरे करायला किंवा योगा वगैरे करायला कसं काय अलाउड करणार आहे? तर तुम्हाला सुरुवातीच्या टप्प्यात आहे ना चालणंच महत्त्वाचं असतं. हळू तुम्हाला चालायचा स्पीड वाढवत जायचा आहे. त्यानंतर पुढे जाऊन तुम्हाला जेव्हा चालायची पूर्णपणे प्रॅक्टिस होईल, तुमची बॉडी तुम्हाला अलाउड करेन की थोडं तुम्ही व्यायाम करू शकता. त्यानंतर तुम्हाला हळूहळू गोष्टी ॲड करत जायच्या आहे. पण सुरुवातीला तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर आहे ना सुरुवातीच्या टप्प्यात आहात ना वजन कमी करण्याच्या, तर तुम्हाला चालणं आणि शुगर बंद करणं या 2 गोष्टी खूप सेफ आहेत. या 2 गोष्टीपेक्षा आहे ना सेफ काहीच नाहीये. चालणं हा एक उत्तम पर्याय आहे जर तुमचं वजन खूप जास्त आहे तर. कारण आहे ना याने काय होतं फॅट लॉस होण्यासाठी मदत होते आणि ना तुमची हार्टची हेल्थ जी आहे ना ती पण वाढते. असं नाहीये की तुम्ही दिवसभर काहीच ऍक्टिव्ह नाही राहायचं आणि त्याच्यानंतर आहे ना फक्त एक चक्कर मारून यायचा जेवल्यानंतर आणि तुम्हाला असं वाटणार आहे की घर बसल्या तुमचा फॅट लॉस होणार आहे. तसं होत नाही. तुम्हाला दिवसेंदिवस आहे ना हळूहळू गोष्टी वाढवत जावे लागणार आहे. आणि तुम्ही जर चालत असाल ना सुरुवातीला तुम्ही हळूहळू चालताय मान्य आहे तुमचं शरीर तोपर्यंत साथ देतंय तोपर्यंत तुम्ही हळूहळू चालताय. पण जेवढं तुमचं शरीर तुम्हाला आहे ना साथ देते ना तेवढं तुम्ही हळूहळू वाढवत जायचंय.
असं नाहीये की तुम्ही फक्त आहे ना निवांत चालतच राहायचंय, एकदम आरामशीर, एकदम फिरायला आल्यासारखं निवांत चालायचंय. त्याने तुमचा फॅट लॉस होणार नाहीये. हळू तुम्हाला आहे ना इंटेन्सिटी वाढवतच जावी लागणार आहे. तुम्ही ना चालून सुद्धा आहे ना वेट लॉस करू शकता. पण तुम्हाला आहे ना त्यासोबत आहे ना आहारावरती पण नियंत्रण ठेवावं लागणार आहे. जर तुम्ही ना कोणत्याही प्रकारचा व्यायाम करू शकत नाहीये किंवा योगा करू शकत नाहीये किंवा तुम्हाला थोड्या जरी पायऱ्या चढल्या तरी दम लागतोय, तर तुम्ही ना फक्त ह्या 3 गोष्टी तर नक्कीच करू शकता. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही साखर पूर्णपणे बंद करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही हळू चालण्याचा प्रयत्न करू शकता, चालू शकता आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या आहारावरती नियंत्रण ठेवू शकता. या 3 गोष्टी एकदम साध्या, सरळ आणि सोप्या आहेत. या 3 गोष्टी करून सुद्धा आहे ना तुम्ही खूप छान प्रकारे वेट लॉस करू शकता. मी स्वतः वेट लॉस केलेलं आहे अशा प्रकारे आणि सुरुवातीला मला काहीच चालता येत नव्हतं. पण सुरुवातीला मी या 3 गोष्टी सुरू केल्या आणि मला खूप जास्त फायदा झाला. तुम्हालाही असा जर फायदा जर करून घ्यायचा असेल ना, तर तुम्ही या 3 गोष्टी आजपासून स्टार्ट करू शकता. बऱ्याच दिवसांपासून आहे ना मी माझी वेट लॉसची जर्नी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करते आहे. जर तुम्हाला पण आहे ना हेल्दी व्हायचंय, थोडंसं फिट व्हायचंय आणि हेल्दी पद्धतीने वजन कमी करायचंय ना, तर चॅनलला आहे ना नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असतील ना, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. कारण आपल्याला आहे ना हेल्दी पद्धतीने वजन कमी करायचंय आणि ते आयुष्यभर मेंटेन करून ठेवायचंय आणि एक हेल्दी लाईफस्टाईल जगायची आहे. आणि हो, आजच्यासाठी एवढंच. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. थँक यू सो मच.